प्रत्येक राजकारणातील घडामोडीचा अभ्यास त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि सलग तिसरं पर्व आपण पाहतोय. सर्वांना एकत्र आणण्याची संकल्पना, अलिबाग, रोहा, मुरुड या 3 तालुक्यांना एकत्र आणण्याची संकल्पना दमदार आमदार शेठ महेंद्र शेठ दलवी यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये नुसती स्पर्धा नव्हे तर त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय थार दिली जाते. संघ मालका विजेत्या संघ मालकाला थार आणि मालिकावीरासाठी जिमी कार. हे मोठं बक्षीस आहे सर. म्हणूनच मी कधी कधी गमतीने म्हणतो की जर तुम्ही क्रिकेट खेळताय तर मग तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढायला हवं. कधी तुम्हाला बाईक जिंकता येईल, कधी तुम्हाला 4 व्हीलर जिंकता येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे जर तुम्ही क्रिकेट खेळताय तर. चला जास्त वेळ न घेता सामना सुरू करायला हवा. मैदानाच्या आतमध्ये आमचे दोन्ही पंच रेडी झालेत. नासिर शेख सर आणि राजेश तळाशेरकर सर, आऊ सर आणि नासिर सर मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायरिंग करत आहेत. आताच प्रेसिडेंट कपमध्ये नासिर सर तुम्हाला पंचगिरी करताना पाहायला मिळाले. आणि वरच्या दर्जाच्या क्रिकेटचं ज्ञान, तुम्ही क्रिकेट खेळलेलं आहात आणि तो अनुभव एकत्र करताना आतापर्यंत मागच्या 3 दिवसात टॉप लेवल अंपायरिंग पाहायला मिळाले. यस, समाभावी के हीरो नासिर जी शेख प्रेसिडेंट कप में हमने नजर आए और उनकी प्रशंसा भी की. काफी बड़ा कप अगर देखा जाए तो शिंदेगढ़, और वो शिंदेगढ़ से प्रेसिडेंट और अभी भी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग हमारे कार्य सम्राट महेंद्र शेठ दलवी, इनके माध्यम से इस प्रतियोगिता का आयोजन किया है. इस प्रतियोगिता की चर्चा है क्योंकि इस प्रतियोगिता में काफी खर्चा है. हे वाक्य बरोबर बोललात. काफी खर्च आहे, खर्च दिसतोय सुद्धा आणि दिसायला सुद्धा पाहिजे, कारण हे आपले खेळाडू आहेत. आपल्या खेळाडूंना आपण बक्षीस नाही देणार तर कोणाला देणार. बघा, आरसी ग्रुपने यावर्षी 40+ ऑल इंडिया 40+ ची फायनल जिंकले आणि पंकज जाधवने MD ग्रुपला रायगड प्रीमियर लीगचं विजेतेपद दिलं होतं. आणि आता आरसी ग्रुप आणि पंकज जाधव या मिलनामध्ये दुसरा विजय प्राप्त करतील का, हा मोठा प्रश्न आहे. आणि पहिल्याच बॉलवर सडेतोड प्रतिउत्तर देत असताना फलंदाज पाहायला मिळतात आणि स्कोअर चालू झालेला आहे. खरं तर SD ग्रुप चेंजर या संघाचा ओमकारच्या वतीनं पहिल्याच बॉलवर येतोय धमाकेदार षटकार, 6 धावा. विश्वेश पाटील आणि ओमकार म्हात्रे तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतात SD ग्रुप चेंजर संघाकडून. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि प्रेक्षकांना अभिवादन देणारा षटकार पहिल्याच बॉलवर ओमकारच्या वतीनं पाहायला मिळाला. पण पुढच्याच बॉलवर मनीषने सडेतोड प्रतिउत्तर डॉट बॉलले. यस, एब्सोल्युटली. पिछले मैच में मनीष ने काफी शानदार गेंदबाजी की थी और राकेश चौहान ने रखा हुआ विश्वास उनके ऊपर. अगर देखा जाए तो मनीष मात्र एक विकेट टेकर गेंदबाज है. पण या ठिकाणी ओमकार ज्याचा हाहाकार सातत्यानं पाहायला मिळतोय, पहिल्या षटकाला तो आपल्या नावावर करतोय. बॉलला पाठवले स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेनं, मैदानाच्या आत की मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आत टप्पा घेत बॉल सीमारेषा पार येतोय चौकार, 4 धावा. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ, आमदार महेंद्र दळवी शेठ, आमदार महेंद्र दळवी शेठ. थैंक यू डीजे मास्टर. ओमकार आज इस मैदान पर बनते हुए खूंखार शानदार बल्लेबाजी. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर चौकार लगाकर बड़ा स्ट्रोक लगा इस बार मिड विकेट की दिशा में. और वहां पर हमारे वीर का फोटो है, वहां पर गेंद जरूर ट्रैवल होती हुई, गेंद अंदर आती बॉर्डर लाइन के पार. ये दिल मांगे मोर आया है हैप्पी 4, चौकार. जो कोणी येतोय तो तोडतोय. मी मागच्या 4 सामन्यामध्ये तेच पाहिलं. पॉवर प्लेचा फायदा कसा उचलायचा फलंदाजांना बऱ्यापैकी ठाऊक आहे आणि म्हणूनच प्रत्येक डावामध्ये पॉवर प्लेवर फलंदाजांचं अधिराज्य पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचते 14. शुभम यांनी आपलं 500 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी यायचे प्लीज. शुभम, चला लगातार तिसरा चौकार ओमकारच्या बॅटमधून टीम SD ग्रुप चेंद्रेला, 4 धावा. वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग, 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. थैंक यू डीजे. ओमकार पाटिल, अगर देखा जाए तो रुपेश पाटिल और अंकुची पाटिल इनके टीम का एक खिलाड़ी, और जो यहाँ पर देखा जाए तो पहली गेंद पर छक्के के साथ मनीष सर शुरुआत की है और रुकने का नाम नहीं ले रहा है, खूंखार बल्लेबाजी करते हुए. फुल लेंथ बॉल, एक्स्ट्रा कव्हरला कोणी नाहीये, लॉंग ऑफला कोणी नाहीये. किंग ऑफ द रिंग, बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते SD ग्रुप चेंद्र या संघाची 22 धावा. खरं तर
सुजित पाटील जे मॅनेजर आहेत एसजी ग्रुपचे आणि ते आनंदी असतील कारण पहिल्या षटकातच त्यांनी 22 धावा आपल्या संघासाठी पाहिल्या. त्यासाठी कॉन्ट्रीब्यूशन आहे फक्त वन अँड ओनली ओमकार म्हात्रे. यस, अगर देखा जाए तो पहले पावर प्ले की ओर में सर 22 रन खर्च किए, इसीलिए तो कहते हैं ना मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई, मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई. क्या बात आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर जर स्मितहास्य आणायचं असेल भाईजानला कॉमेंट्री टेबलवर बसवावं लागेल कारण भाव खाऊन जातात भाईजान. खूप चांगली माहिती खेळाडूंची आहे आणि त्यातल्या त्यात ते मनोरंजन जे खूप आवश्यक असते प्रेक्षकांसाठी. कधी कधी आमचं समालोचन रटाळा वाटतं पण तुम्ही या भाव टिकवून जाताय. एसजी ग्रुप चेंद्रे धावसंख्या 22. आता सेकंड ओव्हरसाठी पाहूया कोण येतोय बॉलिंग ट्रॅकवर. मिलिंद जांभळे सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. पंचांच्या हॅलो चेक का शुभम तुम्ही बोल्ड घेतला होता त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. थेरोंडा संघाचे शुभम ते 500 रुपयाचं बक्षीस तुम्ही घेऊन जायचं आहे इथून. चला शुभम मेने आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. 22 धावा विश्वेश पाटील पहिल्यांदा स्ट्रायकर्स एंडला आहेत. मिलिंद जांभळे ओव्हर द विकेट. स्किल चांगली आहे, टॅलेंट चांगला आहे, टप्पा चांगला आहे, बॉलिंग पाथ चांगला आहे, अँगल चांगला आहे. ऑल इज वेल बॉल. पहिला बॉल डॉट या षटकातला. तो इस बार पहली गेंद डॉट कराने के बाद आत्मविश्वास बढ़ता हुआ मिलिंद जामले, जबकि यहाँ पर गेंदबाजी करते हुए साइकिल पर विश्वेश पाटील. विश्वेशसाठी मागचा सामना चांगला राहिला होता आणि बघा स्लॅश करताना बॉलला खेळलंय ऑन दी टोज. कव्हर पॉइंट सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक प्लेड बाय विश्वेश. ॲक्रोबॅटिक एफर्ट्स बाय विश्वेश पाटील. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. काय जबरदस्त ऑन दी टोज बॉलच्या पिचिंगचा आढावा घेत असताना विडचा फायदा उचलताना स्लॅश करून बॉलला कव्हर पॉईंट झोनमध्ये खेळलं. पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचं त्याचं भान आहे एसडी ग्रुप चेंद्रेच्या दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 26. पुल केलंय आहेत मिड विकेटला क्षेत्ररक्षक. नाही पोहोचणार बॉल सीमारेषा पार आणि मिळतील धावा 6. कडक बेधडक बॅटिंग षटकार. भाईजान टॉस जिंकतोय कोण, फायदा होतोय कुणाचा. फलंदाजी करताना आता तोडफोड चालू आहे एसडी ग्रुप चेंद्रे संघाकडून. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 32. स्ट्राईकवर कोणीही असू द्या फायदा संघाचा होतोय. बैठक स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून एक्स्ट्रा रन मिळतं. हा नवीन स्ट्रोक आता प्रत्येक जण शिकतोय कारण आपण बैठक नेहमी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला पाहिले पण आताच्या घडीला आपण कव्हर्सला किंवा पॉइंटला सुद्धा बैठक पाहतोय आणि तोच प्रयत्न होता फलंदाज विश्वेशचा. DRS फॉर व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे आणि फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय त्या डिसिजनला. स्टेथोस्कोपची गरज नाहीये. धावसंख्या 32 की 33 त्यावर आपण आता लक्ष घालणार आहोत. पंचांचा निर्णय नेमका काय येतोय त्याची आपण वाट पाहूया. एसडी ग्रुप चेंद्रे संघाकडून चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळाली पण आता फलंदाजी करताना आरसी ग्रुप थर्डची सुद्धा जबाबदारी भाईजान वाढले. यस, और देखा जाए तो अभी डिसीजन अभी तक पेंडिंग है पर तमाम वॉरियर्स टीम के संघमालक सन्माननीय आदरणीय संजय जी घरत साहब यहाँ पर आए हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है. एक दानशूर व्यक्तिमत्व और एक क्रिकेट के निस्सम भक्त संजय जी घरत सर, आपका वेलकम वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में. सगळ्यांनी आपलं नाव दिलेलं आहे त्या महिंद्रा थारसाठी पण पाहूया ती महिंद्रा थार नेमकी कुणाला मिळेल शेवटच्या दिवशी. जो जिंकेल त्या जिंकलेल्या संघाच्या संघमालकाला महिंद्रा थार मिळणार आहे. त्याचमुळे संघमालक न खेळूनही जिंकणार आहे या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आणि स्वरूप भव्य आहे महिंद्रा थार. अजूनही आपण वाट पाहतोय निर्णयाची. क्लोज कॉल आहे. बॉल कुठे पिच झालाय, कुठून ट्रॅव्हल होतोय आणि हा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉलचा इशारा म्हणजेच जो पंचांचा निर्णय आहे तो तसाच ठेवला जाईल म्हणजेच फिल्डिंग टीमचा DRS संपलेला आहे. धावसंख्या 33 रन. 26 कोटी को चूना लगाने वाली भाभी
हार्दिक पांड्या, नताशा भाभी के हीरो 33 रन स्कोर कार्ड पर। गेंदबाजी के लिए फिर से एक बार मिलिंद जांभले। फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाहीये, बॉल मागे सरके, लॉंग ऑन ला सिंगल मिळते, आरामात खेळत आहेत. म्हणजे तुमच्याकडे पेशन्स सुद्धा असलाच पाहिजे. या अगोदर अटॅकिंग स्ट्रॅटेजी होती एसडी ग्रुप चेंद्रेची, पण आता पेशन्स बाळगून स्ट्राईक रोटेट केले जाते. डॉट बॉल पर्सेंटेज खूप कमी ठेवलंय, फक्त एक डॉट बॉल भाईजान आतापर्यंत पाहायला मिळाले, 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. बाकी सर्व ओके चाललेले आहे. आदरणीय महेंद्र शेठ दळवी तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते, ज्यांचं नेतृत्व या वीर दमदार आमदार प्रीमियरला लाभलंय. आणि म्हणूनच सातत्य या स्पर्धेचं प्रत्येक वर्षी तुम्हाला भव्य स्वरूप याच मैदानात पाहायला मिळते. एक पर्वणी आहे या परिसरात क्रिकेटपटूंसाठी की वर्षभर ते वाट पाहतात, स्वतःचा टॅलेंट दाखवण्यासाठी संधी मिळेल तशी त्या संधीचा फायदा उचलतात. आणि म्हणूनच बघा ना, प्रत्येक संघामध्ये दर्जेदार क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळतात. मग तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतात, तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतात, काही वेळा तर आपण चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा प्रत्येक संघाकडून पाहायला मिळतोय. धावसंख्या 34. बॉल डिलिव्हर करायचा होता, पाऊल चुकणार होतं, पण त्यांनी थांबण्याचा विचार केला. दरम्यान हा जेट बॉल, धावसंख्या आहे 34. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपला. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 100. जर याच वेगानं खेळ झाला एसडी ग्रुप चेंद्रे या संघाचा, स्ट्राईक रेट दोन्ही फलंदाजांना चांगला आहे, रन रेट संघाचा चांगला आहे. हलक्या त्याने बॉलला पंच केले, मिड ऑफ आहे आणि थोडी चूक झाली होती पण चूक सुधारली. मिळते एक धाव, एका धावेची होते वाढ. धावसंख्या 1च्या मदतीनं 35 धावा, 35. 35 रन स्कोर कार्ड पर यहाँ पर देखा जाए तो रनों की बौछार करने में कामयाब होते हुए एसडी ग्रुप चेंद्रे मैनेजर सुजीत पाटिल का भी खुश होते हुए स्क्रीन पर हम देख रहे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहब। ओहो, यू मिस, आई डेफिनेटली हिट, खंबा उखाड़ दिया, फर्नीचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड़े गेंदबाजी, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. खूप जास्त शफल झाले आणि शफल झाल्यानंतर त्यांचं हँड आय कॉर्डिनेशन चुकलं, बॉल पासून ते दूर सरकले, लीन बॅकवर्ड झाले आणि त्यामुळे बॉल स्टंपवर आदळला आणि शेवटच्या बॉलवर दुसऱ्या षटकाच्या एसडी ग्रुप चेंद्रे संघाचा पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला ऑनस्क्रीन दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी पाहायला मिळत आहेत. सातत्यानं या परिसराचा सर्वांगीण विकास आपण पाहतोय आणि म्हणूनच तो विकास करत असताना तरुणांनी एकत्रित आलं पाहिजे आणि तरुणांना एकत्रित करणारा आणि मोबाईलपासून दूर ठेवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि म्हणूनच क्रिकेटचं हे माध्यम निवडून तरुणांना एकत्र करून या परिसराचं क्रिकेट पूर्ण भारतभर पूर्ण जगभर पाठवण्याचं काम आदरणीय महेंद्र शेठ दळवी आणि MD ग्रुप करतायत. 2 षटकाचा खेळ संपला, 35 झाला. चॅलेंजिंग ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं षटक हे चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि पाहूया या ओमकारचा खेळ पाहता ॲडव्हान्टेज तो एसडी ग्रुप चेंद्रेला आहे, पण आदर्श पाटील कॅप्टन आहेत, त्यांची देखील जबाबदारी खूप महत्वाची असेल या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. आदर्श पाटिल चैलेंजिंग ओवर यहाँ पर ऑफिशियल अंपायर शमा भाभी के हीरो नासिर शेख सर हमें बतलाते हुए प्रेसिडेंट कप जिन्होंने हाल ही में किया था, काफी शानदार आयोजन प्रेसिडेंट कप अगर देखा जाए तो शिंदे गट्स के माध्यम से उस प्रतियोगिता का आयोजन किया था, उसमें हमारे सम्मानीय आदरणीय मनीष जी पाटिल सर भी थे समालोचक कक्ष में और एक बड़े व्यक्तिमत्व और जरूर काफी अच्छा लगा, दिलचस्प व्यक्तिमत्व मनीष जी पाटिल सर, आपका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ. धन्यवाद. तिसऱ्या षटकासाठी चॅलेंजिंग ओव्हर स्वीकारलेली आहे पिंटे यांनी, म्हणजेच प्रफुल्ल पाटील यांनी चॅलेंजिंग ओव्हर स्वीकारलेली आहे. स्ट्रायकर सेटला फलंदाज ओमकार आहेत, खेळतात 23 वर धावसंख्या 35 एसडी ग्रुप. शॉर्ट ऑफ लेन बॉल जाऊ दिलं, सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलनं झालेली आहे. बघा 10 वाचवायचे आहेत, त्यापैकी 1 खर्च झाले प्रफुल्ल पाटील कडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकते एसडी ग्रुप चेंद्रे 36 रन स्कोर कार्ड पर प्रफुल्ल पाटिल पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, वही खिलाड़ी स्ट्राइक रेट पर बल्लेबाज ओमकार के लिए गेंदबाजी करने के लिए तैयार. फुल टॉस गेंद और इस बार मिस टाइमिंग और बूम बूम माटिया पंकज यादव, इनके दस्तानों में गेंद ट्रैवल होती हुई और इस बार आरसी ग्रुप के खेमे में खुशी का माहौल. विश्वजीत पाटिल काफी खुश. डीजे मास्टर होणाऱ्याच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग, एलो नारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरविंद
फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं आणि त्याच फुलटॉसवर महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आहे, ज्याचं थांबणं आवश्यक होतं. ओमकार म्हात्रेला परतीचा प्रवास करावा लागतोय. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि या चॅलेंजिंग ओव्हरचं फलंदाजांना ती सूचना आता पंच देण्यासाठी पोहोचतायत की तुम्हाला वारंवार की आता सूचना मिळणार नाहीये. जर कुठला फलंदाज तुमच्या संघातला बाद होतोय तर तुम्हाला सुद्धा तयारीत राहायचं आहे आणि ती तुमची प्रायर नोटीस आहे. ही पहिली प्रायर नोटीस आऊ सरांच्या वतीने तुम्हाला मिळालेली आहे. त्याच्यामुळे प्लीज आपण नियमात खेळाल, समय सूचक राहाल, हीच अपेक्षा आम्हाला आहे. दोन्ही फ्रेश बॅटर तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. एकही मोठा स्ट्रोक परवडणार नाही बॉलरला या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आणि त्यामुळे सुरुवात जरी वाईट बॉलने झाली पण पुढच्या बॉलवर विकेट मिळवलेला आहे. म्हणजे 5 बॉलमध्ये अजूनही 9 धावा रोखायच्या आहेत गोलंदाज प्रफुल्ल पाटिलला. प्रफुल्ल पाटिल गेंदबाजी के लिए है. पहली गेंद थोड़ी खराब डाली थी, लाइन से भटक गए थे, पर इस बार फुल टॉस गेंद थी, फुल टॉल वसूल करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज ओमकार, पर बल्ले में कॉन्टैक्ट सही से नहीं हुआ, सीधा विकेट कीपर यहाँ पर बुम बुम माटिया पंकज कैच लेते हुए. चेक अनुभव आहे, थोडंसं अनुभव आहे. थांबवते मनीष सर. नेक्स्ट बॅटर रेडी ठेवायचा आहे. खूप डिले होतोय, आयोजकांकडून सूचना येते, अन्यथा पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. आणि टॉससाठी सुद्धा रेडी राहायचंय. सँडीज वॉटर स्पोर्ट्स साखर, आयुष कोंडे थेरोंदा हलक्यातने बॉलला लेट खेळलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचला, प्रयत्न लाजवाब आहेत. सूर घेऊन त्यांनी बॉल हात ढकलण्याचा प्रयत्न केला पण बॉल नाही थांबला. प्रयत्न कमी पडले, ललितचा प्रयत्न कमी पडला. बॉल सीमारेषा पार, चौकार 4. थैंक यू डीजे सर. जो ललित की आपने तारीफ की, जागृति दल से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी है और क्षेत्र रक्षक का किताब उन्होंने काफी बार प्राप्त किया है. एक अच्छे फील्डर है ललित श्रीरंकुल पे, पैन फ्रॉम थल, जागृति थल के खिलाड़ी. ज्या कामासाठी तुम्हाला निवडले गेलेले आहे ते काम तुम्हाला करावंच लागेल आणि म्हणूनच तेच काम करत असताना ललितचा आपण खेळ पाहिला पण त्यांना तितकी मदत नाही मिळाली, पण असं त्यांनी प्रयत्न केले, तेच करत राहायचंय. जरी हा बॉल त्यांच्या बाजूने नाही गेला पण यानंतर आणखीन या डावातले बॉल्स बाकी आहेत. एकंदरीत 16 आणि त्यामुळे आता 16 बॉल्सवर आता चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण आतापर्यंत एसडी ग्रुप चेंद्रे संघ चांगल्या स्थितीमध्ये आहेत. 14 चेंडूत त्यांनी 40 धावा बनवलेल्या आहेत आणि या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा बनवल्या एसडी ग्रुपने. प्रफुल्ल पाटील थोडेसे मागणे ठरतात. या चॅलेंजिंग ओव्हरचा आस्पेक्ट लक्षात घेत असताना पुढचा बॉल प्रफुल्ल पाटील ड्राईव्ह केलंय, कवचला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कुठली चूक होणार नाही याची काळजी घेत असताना त्याने बॉल गॅदर केला. मग इथे फक्त एकच धाव, धाव संख्या 41. इस बार 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होते हुए स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर. धीरे धीरे 41 रन 2 विकेटों के नुकसान पर प्रफुल्ल पाटिल गेंदबाजी करते हुए 3 गेंद डाले हैं, 6 रन खर्च किए. आने वाली 3 गेंदों में चैलेंजिंग ओवर में मनीष सर 4 रन प्राप्त करने हैं. मजा येते या कॉन्सेप्ट मध्ये, म्हणजेच 3 वेळा तुम्हाला सस्पेन्स मिळतोय. पहिल्या डावा 3ऱ्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या डावा 3ऱ्या ओव्हरमध्ये आणि मग शेवटच्या टप्प्यावर तो सस्पेन्स तुम्हाला अनुभवता येतोय. बॅटची एज बॉल मागे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये बघा, पूर्ण कसोशीने प्रयत्न क्षेत्ररक्षकांचे पाहायला मिळत आहेत. जितक्या धावा वाचवता येईल तितक्या धावा वाचवल्या जातात. मिळते ही फक्त एकच धाव, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 42 42. 42 रन 2 विकेटों के नुकसान पर आने वाली 2 गेंदें और जरूर यहाँ पर 3 रनों की जरूरत है. चैलेंजिंग ओवर कंप्लीट करने के लिए अगर डिपेंड करे तो जरूर 5 रन माइनस होंगे यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. प्लस मायनस हेच गणित आता दोन्ही संघांच्या कॅप्टनच्या डोक्यात चाललंय. धावसंख्या 42 झाले. पुढचा बॉल प्रफुल्ल पाटील वाईड यॉर्करचा पर्याय निवडलाय पण धाव घेण्याचा प्रयत्न चुकले त्या ठिकाणी मिस्टर जाधव. बाईची एक धाव मिळते. आता पुढच्या बॉलवर 2 धावा गोळा करायच्यात एसडी ग्रुपला. जर +5 पाहिजे असेल तर धावसंख्या पोहोचते 43. 43 रन स्कोर कार्ड पर सुयश पाटिल ने इसे 22 के रन यहाँ पर प्राप्त की. स्ट्राइक रोटेट किया, कैप्टन स्ट्राइक एंड पर है. यहाँ पर एक गेंद पे भी 2 रन प्राप्त करने हैं, यही लक्ष्य यहाँ पर होगा. पर यहाँ पर माइनस या प्लस ये इक्वेशन क्या होगा इस गेंद के ऊपर मनीष सर जरूर कारनामा दिखाया जाएगा. म्हणजे आता आपण शेवटच्या बॉलवर जसं बोलतो तसं बोलावं लागेल. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे एसडी ग्रुप चेंद्रे या संघाला. 43 झाले आहेत. बॅटची आउट साइड, चांगला प्रयत्न. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला, हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत क्षेत्ररक्षकांनी घेतली. मिळते फक्त एकच धाव म्हणजेच एसडी ग्रुपच्या -5.
यस सर, अगर देखा जाए तो आखिरी गेंद पर जिस तरह से ओमकार घाग है फील्डर वहां पर, जिन्हें प्यार से बंटी कहते हैं, बंटी घाग ने शानदार फील्डिंग की और यहाँ पर 2 रन जो आवश्यकता थी उसे रोकने में कामयाब हुए। इसीलिए तो कहते हैं ना, रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते। और जरूर यहाँ पर आखिरी गेंद पर वो रास्ता मुकम्मल किया 5 रन माइनस करने के लिए। थँक्यू सो मच भाईजान, खूप सुंदर होत आहे. पण मंचावर उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करणं सुद्धा आपलं आदर कर्तव्य आहे. या मंचावर उपस्थित सरपंच चणेरा ग्रामपंचायत अर्थातच सन्माननीय राजेंद्र इंदुलकर सरांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय आमदार साहेबांना करत आहे. राजेंद्र इंदुलकर सर वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल त्यांचं स्वागत सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आणि त्याचबरोबर आगरी समाज संस्था अलिबाग या संपूर्ण ग्रुपचं सुद्धा स्वागत इथे होणार आहे. तर संपूर्ण आगरी समाज संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की इथे या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी मुख्य मंचाच्या समोर या ठिकाणी यायचं आहे. आगरी समाज संस्थेमध्ये अर्थातच जयवंत पाटील, अर्थातच आमचे मिठागरी दादा आहेत आणि ते बाकी सर्व पदाधिकारी या ठिकाणी इथे आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा इथे एकत्रित स्वागत होणार आहे. धन्यवाद, तुम्ही या क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्याचा एक भाग होऊन इथे आलात आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आल्याबद्दल आमदार साहेबांच्या हस्ते तुमचं एकत्रित स्वागत केलं जात आहे. अर्थातच आगरी समाज संस्था अलिबागचं या ठिकाणी इथे या मुख्य मंचावर आमदार साहेबांच्या हस्ते हार्दिक स्वागत असणार आहे. थँक्यू सो मच टीजे मास्टर. यानंतर कॅप्टन निकम अर्थातच उद्योजक मुरुड विभाग आणि त्यांचं सुद्धा स्वागत इथे होणार आहे. मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय, कॅप्टन निकम उद्योजक मुरुड विभाग यांचं सुद्धा तुम्ही या क्रिकेट स्पर्धेमध्ये इथे सदिच्छा भेट देण्यासाठी आल्याबद्दल मनपूर्वक स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. इम्पॅक्ट प्लेअर राईट. आगरी समाज संस्था सन्माननीय आमदार साहेबांच्या समवेत बातचीत करत असताना क्रिकेटचा आमूलाग्र हा खेळ आणि त्यामध्ये हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी इथे आलेत आणि सांगतायत नक्कीच आमदार साहेबांना की ही स्पर्धा किती भली मोठी आणि ज्या नावाने स्पर्धा दमदार तशा पद्धतीची आहे आणि तीच बातचीत त्यांच्यामध्ये होत असताना आणि त्यानंतर कॅप्टन निकम अर्थातच उद्योजक मुरुड विभाग यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. ओव्हर टू योर कमेंट्री बॉक्स. यश पाटिल चौथी ओवर की जिम्मेदारी अपने कंधे पर लेकर रोहा गांव से बिलोंग करने वाली एक खिलाड़ी, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज कैप्टन मैन फ्रॉम वागरन आदर्श पाटिल सबसे कातिल खिलाड़ी है इस प्रतियोगिता में. इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी है. बल्लेबाजी करने वाली टीम एसडी ग्रुप शेनरे इस प्रतियोगिता के नेतृत्व करते हुए कप्तानी पारी. स्ट्राइक एंड पर बैटर 9 सेकंड पर सुयश पाटिल. गेंदबाजी के लिए यश पाटिल. जितक्या वेगानं टाकलाय तितक्याच वेगानं बॉलला पाठवलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार जाईल षटकार साधावा. थँक्यू सो मच टीजे मास्टर. माजी नगराध्यक्ष अलिबाग अर्थातच सन्माननीय प्रशांत शेठ नाईक सर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अर्थातच त्यांना प्रिन्स ऑफ अलिबाग म्हणून संबोधलं जातं असे प्रशांत शेठ नाईक इथे आलेले आहेत. तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. ओव्हर टू यू. 45 ऑन स्कोर कार्ड. हा स्कोर अगोदर बघितला होता आपण 44 बघितला होता. फुलटॉस आता बॉलला उडवलाय मिड विकेट सीमारेषा पार. फलंदाज आदर्शचा खेळ चाललाय सुपर हिट. धावफलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट. 50 अप 51. थँक्यू. वाय आय एम सुटेबल फॉर कॅप्टन्सी असंच आदर्श ठणकावून सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यात गोलंदाजी करताना थोडासा महागडा ठरला होता भाईजान, पण आता फलंदाजी करताना तो अक्षरशः गोलंदाजीची पिसं काढण्याचं काम करतोय.
बेधडक फलंदाजी करतोय. कॅप्टन हे पद त्याला का मिळालंय, त्याला साजेशा खेळ देतोय आदर्श पाटील. धावसंख्या 51 एसडी ग्रुप. आणखीन एक फुलटॉस. या मैदानावर घेऊ नका माझ्या कामगिरीवर शंका, वाजेल आणि वाजेल फक्त माझ्याच नावाचा डंका. लगातार 3 ठोकलेत षटकार. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. 2 फोर व्हीलर बाईक 3 जिमनी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. मास्टर लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाए. ये 11वें खिलाड़ी है जिन्होंने इस प्रतियोगिता में हैट्रिक छक्कों की लगाई. कमाल की बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी. इसलिए तो मनीष सर मैं कहता हूं ना, लैला के शादी में लफड़ा हो गया. लैला के शादी में लफड़ा हो गया. गेंदबाज इतना भागा कि लंगड़ा हो गया. ही वेळ तशी नाहीये, ही वेळ पुनरागमन करण्याची आहे आणि ते पुनरागमन करण्याची इच्छा आहे, पण स्ट्राईक सोडण्याची इच्छा आदर्शची बिलकुल नाहीये. डॉट आला तरी चालेल, कारण हे षटक माझं आहे. ह्या षटकाला मी योग्य त्या पद्धतीने खेळन तशी सुरुवात तर त्यांनी या अगोदर दिली आहे. पण पाहूया अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. एसडी ग्रुप चेंद्रे 57, 2 फलंदाज बाद. 57 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर आदर्श पाटिल अपने नाम की तरह आदर्श बल्लेबाजी करते हुए नजर आए. यश पाटिल फिर से एक बार फुल टॉस गेंद. गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापाना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो. गेंद सीमा पार. षटकार. महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण्या वाघ. काय चाललंय नेमकं मैदानाच्या आतमध्ये. चॅलेंजिंग ओव्हर जरी टीम आरसी ग्रुपने आपल्या नावावर केली, पण आता तेच चॅलेंज एक्सेप्ट करताना आदर्शने या षटकात 4 षटकात ठोकलेले आहेत. धावसंख्या 63 झाले. शेवटचा बॉल बाकी आहे. चला दोन्ही कॅप्टन सँडी वॉटर स्पोर्ट साखर आणि आयुष कोंडे 11 थेरोंदा आपण टॉससाठी तयार राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये होईल टॉस. इनिंग ब्रेक मध्ये 63 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा 1 बॉल बाकी. 7 चेंडू 26 धावा. आदर्श पाटीलचा खेळ. सुयशची 7-5 धावांची. एसडी ग्रुपचा धावफलक 63-63. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. बॉलर तयार. यश पाटील आणखीन एक खेळलाय. मोठ्या धावफलकाकडे जाणारा वाटा फक्त आपल्याकडूनच निघतात. आदरचा या षटकातला 5वा षटकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार. थैंक यू डीजे मास्टर. मनीष सर मैंने पहले ही कहा था एक आक्रामक खिलाड़ी है, विस्फोटक बल्लेबाज है और उन्होंने इस प्रतियोगिता में इस गेंद के ऊपर 5 छक्के लगाकर इस ओवर में अपने बल्लेबाजी का नजराना पेश किया है. और इसीलिए तो कहते हैं ना, काबिलियत जरूर यहां पर संघर्ष में कामयाब होती हुई. षटक हे 30 धावांचं होतं आणि म्हणूनच आता पाहूया या शेवटच्या षटकावर नेमका कोणता गोलंदाज वापरला जाईल आरसी ग्रुप तळ या संघाकडून. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जे कमावलं होतं ते मागच्या षटकामध्ये गमावलेलं आहे, पण अजूनही काय पहिलं डाव संपला नाहीये. पहिल्या डावातलं शेवटचं षटक बाकी आहे आणि त्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल पाटील ज्यांनी चॅलेंजिंग ओव्हर स्वीकारले होते, त्या चॅलेंजिंग ओव्हरला आपल्या नावावर केलं होतं आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी सुद्धा प्रफुल्ल कॅप्टन आपल्या खांद्यावर घेत आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला चांगलंच त्यांचं संतुलन होतं, पण बॉलच्या बाउन्सचा अंदाज नाही घेता आला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार. 4 धावा. थैंक यू डीजे मास्टर. 73 मोहम्मद सिराज जर्सी नंबर 73 स्कोर कार्ड पर आते हुए. यहाँ पर प्रफुल्ल पाटिल पहली गेंद के ऊपर चौका खाने के बाद थोड़े से नाराज हो गए, पर बल्लेबाज स्ट्राइकर पर सुयश पाटिल 4 गेंदों में 9 रनों का योगदान देने वाले खिलाड़ी इस बार हेलीकॉप्टर लगाया है. वाह भाई वाह. गेंद को भेज दिया है मिड विकेट के ऊपर से. काउ कॉर्नर सीमा रेखा के पार. लॉफ्टेड. षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच.
अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल सुयश पाटील हा लोणारे गावचाच आहे आणि जर आपलं गाव आहे, आपण या मैदानावर सातत्याने खेळतोय, तर या मैदानाच्या खाणाखुणा आपल्याला माहिती आहे. तेच सादर करत असताना सुयशचा हा दुसरा स्ट्रोक. धावसंख्या 79 झाले, 79. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवला होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाही झालं बॅट आणि बॉलचं. हा व्हॅल्युएबल डॉट बॉल येतोय गोलंदाज प्रफुल्ल पाटिल कडून. अलीबाग तालुके के एक स्केच आर्टिस्ट सम्मानीय आदरणीय परशुराम जी पाटिल सर, इनकी तरफ से इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आई है, जिन्होंने 2003 में एक बेस्ट स्केचर का अवार्ड प्राप्त किया था. इस बार देखिए मिड ऑफ की दिशा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर. एकच मिळते, धावसंख्या 80 झाले. 80 रन्स. HD ग्रुप चेंद्रे. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन पोहोचा. आयुष कोंडे 11 थेरोंदा आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर होईल टॉस. इनिंग ब्रेक मध्ये शेवटचे बॉल्स बाकी आहेत. या षटकातले 2. हे षटक आतापर्यंत 11 धावांचं राहिलेलं आहे. सुरुवात चांगली केली या षटकाची सुयश पाटीलने. आता पाहूया स्ट्राइक पोचते आदर्श पाटीलकडे. 8 गेंदों में 32 रन बनाने वाले खिलाड़ी स्ट्राइक एंड पर. ओहो, इस बार अपर कर वीरेंद्र सहवाग स्टाइल में खेल दिया है. गेंद जाएगी सीमा पार. इस बार मिलेंगे लॉफ्टेड षटकार. खाली नायाच्या आधी थेट आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये 90 धावा चेस झाल्या होत्या. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. या अगोदर 90 धावा चेस झाल्या होत्या. आता 90ला आपण पार करणार आहोत का? SD ग्रुप चेंद्रे तो विक्रम बनवेल का पहिल्या डावातला? धावसंख्या आहे 86. शेवटचा बॉल बाकी. पुढचा बॉल आम्हाला नाही पडत तडजोड, आम्ही फक्त करतो तोडफोड. तोडफोड आदर्श पाटीलची आणि या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर 92 SD ग्रुप चेंद्रे. इस प्रतियोगिता के लिए सम्मानीय 1 to go फेम के सर्वे सर्वा अजीत जी निकम सर, इनके तरफ से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आते हुए अजीत जी निकम सर, आपका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. 1 to go फेम के सर्वे सर्वा एक बेस्ट अंपायर अजीत जी निकम सर, आपका भी तहे दिल से आभार जो लाइव टेलीकास्ट देख रहे हैं. धन्यवाद. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी पाचारण करतोय. ग्रुप ग्रामपंचायत थळचे सरपंच सन्माननीय सुनीलजी पत्रे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे पुढील सामन्याचा. तसेच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 या तिसऱ्या पर्वाच्या निमित्तानं या प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय ॲडव्होकेट विलासजी नाईक साहेब यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. धन्यवाद अंकुर दादा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आहोत आणि फिल्डिंग करू आम्ही. एकंदरीत पहिला सामना हाय स्कोरिंग मॅच चांगल्या पद्धतीने तुम्ही जिंकलात आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन या मैदानामध्ये आता दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही बॉलिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघाचा हार्ड हिटर मृणाल वरसोलकर आहे आणि त्याच्या समोर कपिल. तुम्ही किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? येस कपिल थोडा वेळ घेतोय. आज या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले युवा उद्योजक सन्माननीय इंद्रनील नाईक साहेब यांचा यथोचित मानसन्मान सन्माननीय अभिराजदादा दळवी आणि आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होत आहे. आभार आहेत इंद्रनील नाईक साहेब. कपिल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळणार आहोत. त्यापूर्वी टॉस झाला, ज्या वेळेला आयुष कोंडे 11
फेरोंडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हाय स्कोरिंग मॅच आणि त्यामध्ये फार मजा आली की जो अप्रोच आदर्श पाटीलने या ठिकाणी ठेवला की ठीक आहे चला मागील काही षटकामध्ये ज्या गोष्टी घडल्या आपला कमी स्कोर झाला पण त्यानंतर त्या स्कोरला चालना कशी द्यायची. जर इतक्या गतीने चालना मिळेल असं वाटलं नव्हतं. एका ओव्हरमध्ये 5 षटकार मोमेंटम आला आणि या मोमेंटमला कॅरी फॉरवर्ड करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा आल्या. सर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, प्रेडिक्शन काय असणार आहे त्या मॅच बद्दल? प्रिडिक्शन एकच आहे, मजा येईल मॅचला. आणखी काही नाही तर हाय स्कोरिंग एन्काउंटर जे आहेत ना, जे इथे प्रेक्षक थांबलेत आणि अगदी प्रेक्षकांना हवी एखादी क्लोज मॅच, ती मॅच ही पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाही. मग त्या अगोदर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो, इम्रानजी बुखारी सर म्हणजेच भाईजान आणि त्यासोबतच मनीषजी पाटील सर, यांच्या दोघांचेही मनपूर्वक आभार आहे. अगदी मजा आली त्या मॅचला. मग मात्र एका दिशेला तुम्हाला संयम आणि चांगले स्ट्रोक प्ले ही ऐकायला मिळत होते आणि मग मात्र भाईजान सरांकडून त्या वेगवेगळ्या शाहिरी ज्याही ऐकायला मिळत होत्या. एक कॉम्बिनेशन खूप लाजवाब राहिलं. मग आता मात्र ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती. माझ्यासोबतच कमेंट्री बॉक्समध्ये कपिलजी ठाकूर सर आहेत, ज्यांचाही आवाज अप्रतिम राहिला आणि पहिल्यांदाच भेट झाली पण तरी देखील संपूर्ण स्टेज हँडल करणं आणि त्यानंतर समालोचनही करणं ही देखील खूप चांगलं कार्य त्यांचं आतापर्यंत राहिलं. मी तुमच्यासोबत मनीष बागले जोडला जातोय ओळख मॅचच्या दिशेने, जिथे जिंकण्यासाठी आपण जे लक्ष पाहतोय ते खूप मोठं आहे. 93 धावेंचं लक्ष आहे. मग मात्र हारून चालेल का? तर अजिबात नाही. जिंकावं तर लागेलच. विनरची मॅच आहे, जिंकली तर मात्र तुम्ही सरळ पुढे पदार्पण कराल. थोडंसं डोक्यावरचं टेन्शन ते कमी होईल पण मात्र त्यासाठी लढावं लागेल. हेमंतला चांगलं खेळावं लागेल. त्याची साथ देण्यासाठी पंकज आणि प्रफुल्ल या दोघांनाही चांगला खेळ करावा लागेल. इन फॉर्म आहेत पण आता फॉर्म दाखवावा लागेल. असं म्हणतात ना, मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से किसी चीज को पाने की चाहत हो ना, तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. हारायचं नाहीये, मनामधून पहिलं हारायचं नाहीये, मनाचं खच्चीकरण करून द्यायचं नाहीये. पहिल्याच 2 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा लुटण्याचा अप्रोच जर ठेवला आणि तो अप्रोच जर सक्सेसफुल झाला तर हे टार्गेट सहजरित्या पार होऊ शकतं. अगदी बरोबर. फटाक्याची आतिषबाजी सुरू. एक महत्वाची सूचना, ज्युपिटर गाडी 2 व्हीलर तिच्या चावीज हरवल्यात आणि त्यांचे जे आहेत ओनर्स ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आले. जर मित्रांनो कुणाला मिळत असेल, जर आपल्या आजूबाजूला थोडीशी नजर टाका. जर मिळत असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज विनंती, आपल्या आजूबाजूला थोडीशी नजर टाका. जर चावी मिळाली तर प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणून द्या. येस, आणि जर चावी मिळाली तर आम्ही तुम्हाला कॉल करू. थँक्यू. ही ट्रॉफी, जे सगळं काही आहे ते ह्या ट्रॉफीसाठी आहे, त्या प्रायोजकांसाठी आहे. ही ट्रॉफी मिळवणं गरजेची आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रीडा क्षेत्रामधलं हे सगळ्यात मोठं नाव आहे. मॅचला आता सुरुवात केली जाते. पहिली ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर हर्ष पाटील. कर्णधारांची ही लढाई आहे, दोन्ही कॅप्टनची ही लढाई आहे. ही लढाई बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. ही लढाई, ही बॅटल, ही कॉन्टेस्ट, ही रायव्हलरी जिंकेल कोण? पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. शॉर्टवरती खेळाडू, चांगली फिल्डिंग केली जाते. गुड स्टॉप अडवलाय. पहिलाच बॉल चांगला अडवलाय. बॅटची हलकीची कडा अगदी आडव्या बॅटने खेळले. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीची कडा लागत असताना सिंगलच मिळणार आहे पण मात्र त्या पहिल्या बॉलवरती धावेंचा श्रीगणेशा केला जातोय. 90 बनल्यात आणि कपिलजी 90 चेसही झाले. 93 नाही होणार का? तर ते आपण आता सांगू शकत नाही. पण क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य काही नाहीये, कारण अशक्य शब्दाला थोडंसं पडलं तर त्यातही मी शक्य असं लिहिलेलं असतं. पुढचा बॉल, मी म्हटलं होतं अशक्य काही नाहीये. पहिला बॉल नाही तर दुसऱ्या बॉल वरती यावेळेस शॉर्टपूल स्क्वेअर लेग त्याच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावर आलाय चौकार. हॅलो अकॉर्डिंग टू फिल्डिंग खूप चांगला स्ट्रोक खेळला. म्हणजे आपटलेला बॉल आखूट टप्प्याचा होता. डीप स्क्वेअर लेग खाली होतं. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक ठेवले होते. म्हणजे आपण मिड विकेटच म्हणूया. आणि डीप स्क्वेअर लेगला बॉल पुल केला चांगल्या पद्धतीने. सिनियर खेळाडूची हीच वैशिष्ट्ये असतात. खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्या. गोलंदाजावर दबाव टाका. आता तो काय करेल? आउटसाइड द ऑफ स्टंप एकतर टाकायला जाईल, नाहीतर स्टंप टू स्टंप अटॅक ठेवण्याचा प्रयत्न करेल. कारण एक फिल्डर ऑलरेडी आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला ऍड केलाय. आपटलाय बॉल, नजाकत भरा शॉट, परंतु शॉट बॅकवर्ड पॉइंटला. इथे चांगली फिल्डिंग. मिस टाइम
टायमिंग ही कॉलिंग मध्ये आपण पाहिली, मिसअंडरस्टँडिंग आपण पाहिली आणि प्रफुल्ल पाटील पिंट्या या मिसअंडरस्टँडिंग मुळे जाईल मैदानाच्या बाहेर. येस, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळेल, मात्र या धावेची आवश्यकता नव्हती. एखादी डॉट बॉल गेला असता तरी देखील चालला असतं, पण तरी देखील इथे या दोन्ही गाड्या एका रुळावरती. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही एन्जॉय करताय. आपण स्ट्रोक खेळल्यानंतर आपले पार्टनर आपल्याला सांगतायत थांबायचंय, थांब, वेट कर, ही धाव नाहीये. त्यांनी अगदी म्हटलं शॉट खेळलात आणि खेळल्यानंतर सरळ ती एक झालं. तिसऱ्या पर्वापर्यंत आपण आलो आणि तिसऱ्या पर्वामध्ये टोटल हाय स्कोर या 3 पर्वामध्ये किती आहे तर 97 आहे आणि आता 93 झालेले आहेत आणि 93 बनवायचे आहेत. सिद्धू मोरे, मॅन फ्रॉम रोहा, एक स्टायलिश क्रिकेटर आणि अशी अनेक आव्हाने यावर्षी त्याने सहजरित्या पार केलेली आहेत. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करायची, पॉवर प्लेच्या षटकामध्ये बेधुंद विस्फोटक फटकेबाजी करायची, आक्रमकता आणि आक्रमकता, या आक्रमकतेला आपण नेहमी म्हणतो की क्षणभंगुरतेचा शाप असतो, परंतु तो शाप कोणाला लागला तर प्रफुल्लला लागला. आपटलेला बॉल या वेळेला सरळ ड्रॉप केलाय, फ्लॅट आहे, फ्युरियस सुद्धा आहे आणि मैदानाच्या बाहेर जाणारा हा दिमागदार चौकार सुद्धा आहे. याही बॉलवरती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, पुल केला आणि बॉल बाहेर आहे, वाईट बॉल असणार आहे. हे दडपण आहे आणि हे दडपण नक्कीच तुमच्यावरती येईल असं आपण नेहमी म्हणतो. दडपणामध्ये चांगला खेळ करावा लागेल, मात्र आता इथे जो चौकार आलाय, 10 धावा लागल्या धाव फलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे, 2 बॉलचा खेळ. दडपणामध्ये विचारसरणी आपली बदलते आणि विचारांचं डोक्यामध्ये ज्या वेळेला वादळ येतं त्या वेळेला थोडंसं वेगळं पण येतं. आहा, या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेला कभी इधर वाईड आया, कभी उधर वाईड आया, ऑफ स्टंपच्या बाहेर आला, लेग स्टंपच्या बाहेर आला, परंतु दोनही चेंडू अतिरिक्त धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या भर करून देणार आहेत. असं नेहमी आपल्याला वाटत असतं की 93 धावेचं लक्ष आहे, खूप मोठं लक्ष आहे, मग या सिंगल डबलचे जास्त फरक पडत नाहीये तर पडतोय. या सिंगल डबलच्या जावा अगदी जर एक चांगली पार्टनरशिप झाली, 40-45 जावा, 50 धावांपर्यंत तुम्ही पॉवर प्ले मध्ये मजल मारली तर मजा येईल मॅचला. 11 धावा नेल्सन आकड्यावरती, 11 for 1. फुल टॉस, हलक्या हाताने फक्त ग्लान्स केल्या बॉलला, चांगली फिल्डिंग केली जाते. शॉर्ट स्कोर लेग वरती चांगली फिल्डिंग होते. एकही धाव मिळणार नाहीये म्हटलं होतं. डॉट बॉल महत्वाचा आहे, डॉट बॉल टाकलाय गोलंदाजाने. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. पंकज जाधव जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, त्यामुळे ती मॅचची उत्कर्ष आणि त्याच वेळेला ज्या वेळेला इम्पॉसिबिलिटीज किंवा पॉसिबिलिटीज या कॅल्क्युलेशन मध्ये आपण ज्या वेळेला अडकतो ना, त्या कॅल्क्युलेशनला उधळून टाकणारी तो फलंदाजी तो नेहमी करत असतो आणि अशा वेळेला हाही चेंडू मला असं वाटते अतिरिक्त धाव देणारा असणार आहे. वाईड आलाय, 12 धावसंख्या स्कोर कार्डवर. चला, एक विकेट गेल्यानंतर 12 धावसंख्या म्हणजे फलंदाजी करणारा संघ या धक्क्यामधून सावरलाय असं आपण म्हणूयात. शेवटचा बॉल, यावेळेस चांगली दिशा दाखवली, बॉलला उचललाय, दिलाय फेकून बाहेर. टाळ्यांचा गजर केला जातोय कारण बॉल तो निघाला सीमेरेषेच्या बाहेर आलाय. शेवटच्या बॉलवर षटकार, मजा येईल मॅचला. पहिल्या षटकाच्या 18 धावा लागल्या धाव फलकावर. थँक्यू सो मच. तिसरा दिवस आहे आणि अजूनही सुपर ओव्हर झालेली नाही. कदाचित या शक्यता अशा पूर्ण होऊ शकतील का की नाही याकडे आपण शेवटच्या बॉलवर आलेला षटकार या धावसंख्येला नवसंजीवनी देणारा असणार आहे. आपण पाहूयात की सिद्धू मोरेचा खेळ आल्या आल्या ठोकलेला चौकार आत्मविश्वासामध्ये +2 ने वाढ केले किंवा ×2 ने वाढ केले आणि त्यानंतर बॉल अगदी हलक्या हाताने ग्लान्स केला, शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 धाव घेतली आणि त्यानंतर हा षटकार, जो षटकार त्याच्या आत्मविश्वासामध्ये आणखीन वाढ करून दिला आणि आरसी ग्रुप संघ म्हणत असेल की आता आमचा संघ जिंकू शकतो, या आशा आमच्यामध्ये अजून निर्माण झालेल्या आहेत. अशा निर्माण ठेवाव्या लागतील ना, स्वतःवरती आत्मविश्वास स्वतः ठेवावाच लागेल. तुम्हाला 24 बॉल आणि अजूनही 75 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा झाल्यात
आणि चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करायच्यात, याकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं असणार आहे. बॉलिंग टीम भरपूर वेळ आपण घेताय, कारण वेळेची अवधी त्याचं पालन करणंही तेवढंच गरजेचं आहे. काय होणार, कसं होणार आणि कोण जिंकणार ही मॅच, कोणी जिंकू देत, क्रिकेटचा खेळ जिंकेल हे महत्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ आणि त्यासोबतच महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांनी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 म्हणजेच काय तर क्रिकेटचा खेळ जिंकेल यात ती मात्र शंका नाहीये. 24 बॉल 75 धावेची आवश्यकता आहे. सिद्धार्थ पाटील यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. 75 धावा 4 षटकांमध्ये वाचवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने हे पॉवर प्लेची ओव्हर फार महत्वाची असणार आहे. समोर पंकज जाधव आहे, पहिला बॉस या बॉल मधला फेस करतोय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल इनटू द सेफ एंड, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केले सिद्धार्थ पाटील याने आणि पंकज जाधव इट्स गॉन. चला न्यू बॅटर चला सर. मॅच मधील जी मजा होती ती कदाचित या विकेटने निघून गेले असं आपण म्हणूयात तर नाही. अजूनही बरेचसे फलंदाज बाकी आहेत, कारण या क्रिकेटच्या पटलावर शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काहीही यावेळेचा बॉल अगदी सरळ बाटने खेळून त्याच्याकडे ते कारनामे करण्याची ती ॲबिलिटी आहे आणि तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानामध्ये सिद्धू मोरेच्या साथीने कसा खेळतोय हे देखील पाहणं फार गरजेचं असणार आहे. आणि अशा वेळेला सिद्धू मोरे सरळ बाटने स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि तोही पकडतोय आणि मिळणार आहे सफलता. इथे मात्र गोलंदाज सिद्धार्थ पाटील याला मिळालेली ही दुसरी सफलता आहे या ओव्हर मधील. आणखी एक विकेट मिळते, पण त्याचबरोबर आणखी एक महत्वाची सूचना असणार आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गाडीची चावी मिळाली आहे. मारुती सुझुकी एरेना असं त्या किचनवरती लिहिलं आहे. ज्यांच्या कोणाची गाडी असेल त्यांना विनंती आहे, प्लीज या ओळख पटवा आणि त्यानंतर ही चावी इकडनं घेऊन जायची आहे. येस. यश यावेळेला मैदानामध्ये येतोय. यशला यश मिळवायचं असेल तर घणाघाती प्रहार करावे लागतील. जसे प्रहार आदर्श पाटीलने एका ओव्हरमध्ये केले, ज्या ओव्हरमध्ये त्याने 6 चेंडूंमध्ये 5 षटकार मारून या सामन्याचं चित्र पूर्णतः बदललं. हायस्ट टोटल म्हणजे आतापर्यंत. आणि यश जो फलंदाज आता मैदानामध्ये आलाय त्यालाच 5 षटकार ठोकले होते. पण कधी कधी जशास तसे प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्यावर मात्र तुम्ही कशा पद्धतीने खेळताय, तुमचा अप्रोच कशा पद्धतीचा आहे या गोष्टींना सुद्धा जास्त महत्व दिलं जातं. सिद्धार्थ यावेळचा बॉल आहा, यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, एकच मिळणार. ऑन साईडला पुल करायचा होता, यावेळेस बॉलचा अंदाज घेता आलेला नाही. शॉट ऑफ गुडलेथ वरती बॉल आलाय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, त्याला अगदी लपेटून खेचून ऑन रिजन वरती खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. मोठे फटके खेळावे लागतील, पण ते देखील ऑन द मेरिट बॉलच्या मेरिट वरती राहून खेळावे लागणार आहेत. 20 वरती 3 विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळचा फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये खेळून काढलाय, परंतु एकापेक्षा जास्त मिळू शकणार का? नाही. गोलंदाजाकडे सुपूर्त चेंडू केल्यानंतर असंच वाटलं की आता जी पहिली धाव घेतली होती ती खूप स्लो घेतली होती. दुसरी धाव कधी मिळणार? पहिली धाव फास्ट घ्यावी लागले. हाऊ यू टर्न अँड हाऊ यू रन या गोष्टींना सुद्धा क्रिकेटमध्ये फार महत्व असतं. जाऊयात मैदानाकडे. सिद्धार्थ पाटील पुन्हा एकदा, पण यावेळेला मोठा स्ट्रोक, कनेक्शन प्रॉपर आहे, सरळ लॉफ्ट केलाय बॉल लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दर्शक बनले, बॉल आउट ऑफ द पार्क.
मग मात्र हा जो शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय तो शेवटच्या बॉलचा षटकार आपल्याला हे सांगून जातो की अजूनही थोडंसं दमकम आहे ते दाखवतो आहेत आम्ही. चॅलेंज ओव्हर 10हून अधिक केल्यात तर मात्र तुम्हाला 5 अतिरिक्त रन्स मिळतील. 10हून कमी केल्यात तर मात्र ते जे तुम्ही जी केलेले रन्स आहेत त्यातील 5 धावा या मायनस करण्यात येणार आहेत. 18 बॉल आणि अजूनही 18 बॉलमध्ये 66 धावांची आवश्यकता आहे. जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार करताय तो खूप मोठा आहे. तो 20च्या आसपासचा रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला पाहायला मिळतोय, पण तरी देखील अशक्य आहे का? तर अजिबात अशक्य नाहीये. शक्य करून दाखवावं लागणार आहे. बंटी घुगे गोलंदाजी मार्कवर येतोय. कुरुळ गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असतो. कमी उंचीचा खेळाडू, परंतु या गोलंदाजाकडे गती खूप जास्त आहे. हा बॉल मस्त मारलाय आणि बॉल अगदी मैदानाच्या बाहेर फस्त झालाय. सीमारेषा बाहेर षटकार. बोलतो करतो अशी कधी भाषाच केली नाही, कधी भाषाच केली नाही. हो हो डायरेक्ट भिडतो कामाच बोलतो. हा ही षटकार म्हणजेच का तर गेल्या 2 बॉलवरती 12 धावा वसूल झालेल्या आहेत. फाईट होणार आणि ती फाईट केली जाते. 17 मध्ये 60. याही वेळेस पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय, बॉलला खोदून काढलाय. अगदी आपण पाहिलं तर मिडवेट वरती खेळाडू आहे. सिंगल इथे देखील मिळणार आहे, फक्त सिंगल मिळेल. 16 बॉल आणि अजूनही 59 धावेंची आवश्यकता आहे. त्यातीलच या षटकामध्ये आतापर्यंत 7 आल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाजाने काय केलं की ब्रह्मास्त्र वापरलं. बिलकुल जड म्हणजे यॉर्कर चेंडू टाकला, फलंदाजाला सरप्राईज केलं. आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी केली नाही, फायदा मिळाला. पण अशा वेळेला फलंदाज सांगतोय एक डाव तुझा दुसरा माझा आणि हा बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. हीच स्टाईल हाय साहेबांची, हीच स्टाईल हाय साहेबांची. राजा माणूसा प्रेमाची आसा, राजा माणूस त्याला प्रेमाची आसा. आधार ठरला अलिबाग करांचा. थँक्यू. चॅलेंज दिलाय, चॅलेंज कम्प्लीट केलाय. पण मात्र जर 20 केल्या तर त्याच्या 25 मिळतील, 5 ऍड होतील आणि जे मोठं धावफलक आहे ना त्यातनं ते 5 मायनस होतीलच. पण मात्र 15 बॉल आणि अजूनही 53 धावांची आवश्यकता राहिली आहे. इथे देखील आणखी एक मोठा शो केला, पण तो देखील थोडासा मिस टायमिंग आहे. चांगली फिल्डिंग केली जाते. मिड विकेट वरती फक्त सिंगल मिळेल का? तर येस, काय फिल्डिंग करतोय, चांगला थ्रो आणि एकच मिळणार आहे. 14 बॉल 52 धावेंची आवश्यकता आहे. कपिलजी मजा येते मॅचला. हे दोन बॉल आणि या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर इक्वेशन चेंज होऊ शकतो. मिनिमम 10 रन्स येणं फार गरजेचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज अर्थात ऋषिकेश झावरे हा सज्ज आहे. त्यांनी एक ठोकलाय सुद्धा आणि अशा वेळेला हा बॉल उंच सुद्धा आहे, लांब सुद्धा जाणार, पण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाणार. हेच आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने वाट पाहिली, चेंडू येऊ दिला आणि अक्षरशः अशी पकड बनवली. ऋषिकेश झावरेला मैदान आता सोडावं लागणार. फलंदाज बाद. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी, महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. हॅलो. मारुती सुझुकी अरेना ची चावी आम्हाला मिळालेली आहे आणि ती ओळख पटवून घेऊन जायची आहे. प्रत्येक प्रेक्षकांनी खेळाडूंनी आपल्या खिशाला हात लावा, कारण घरी जाताना अशी वेळ यायला नको की गाडीजवळ गेल्यावर आपली चावी खिशामध्ये नाही आहे. त्यामुळे या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या असतात, कारण क्रिकेट स्पर्धा आपण पाहण्यासाठी येतो, भावनिक होतो, परंतु घरी जाताना निराश होऊन जायचं नाही आहे. कारण इतकं चांगलं आयोजन आहे आणि घरी जाताना निराश होऊन न जाता या आयोजनाचा भाग झाल्यावर एक आनंद तुमच्यामध्ये जागृत झाला पाहिजे, हीच भावना आहे. यावेळचा खोलवर टप्प्याचा बॉल. विकेट मिळाल्यावर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तेच आपण पाहायला मिळालं. आणि एका धावेचं कन्वर्जन 2 धावेमध्ये. चीते की चालबाज की नजर और इस दोनों ही बल्लेबाजों के रनों पर कभी संदेह नहीं करते. 43 धावा लागल्या धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 50 धावेंची आवश्यकता नाहीये, कारण त्यातील 5 मायनस करूयात. ही ओव्हर जिंकलेली आहे चॅलेंजिंग टीमनी. म्हणजे काय तर 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 45 धावेची आवश्यकता असणार आहे. मॅच संपली नाहीये अजूनही, मजा येईल मॅचला. 12 बॉल 45.
बघा जनसमुदाय अगदी आरामात पद्धतीने या मॅच अगदी स्टँड्समध्ये बसून पाहत आहे. काही महिला वर्ग, पुरुष वर्ग आपल्या लहान मुलांना घेऊन इथे आलेले आहेत आणि या स्पर्धेचा भाग सुद्धा झालेले आहेत. खरोखरच ही बघा लहान मुलं आणि अगदी मजा करतायत या स्पर्धा पाहण्यासाठी. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय या 3 मुलांना. अगदी घरून खाऊ घेऊन आलेले आहेत. आई पप्पांना सांगितले आज आम्ही होमवर्क करणार नाही आहोत, आम्ही फक्त वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पाहण्यासाठी जाणार आहोत आणि तिथे त्या संपूर्ण मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सज्ज होणार आहोत. पण सर पहिलं सत्र थोडंसं तपासून पाहिलं, ज्या वेळेला आदर्श पाटील 4थ्या ओव्हरमध्ये 5 षटकार मारू शकला, मग हीच ती वेळ आलेली आहे. आता 4थं षटक आलेलं आहे. या ओव्हरमध्ये मिनिमम 20-25 रन्स जर आल्या तर मात्र शेवटचं षटक हे रंगतदार होणार, यात तिळं मात्र शंका नाही आहे. अगदी बरोबर म्हटलात. 12 बॉल आणि 45 धावेची आवश्यकता आहे. बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय, रेडी होतोय. सिद्धार्थ पाटील आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि फेस करतील यश. यशला यशस्वी बॅटिंग करावी लागेल. हा पहिलाच बॉल, बॅटची हलकीशी कडा लागते. ओ कॅच पकडली आहे का तर ड्रॉप करण्यात येते. बंटी आहे, चांगला प्रयत्न राहिला. या प्रयत्नाचंही कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे ना. समोर जाऊन डाईव्ह मारणं खूप कठीण आहे. अगदी ती सूर मारणं, डाईव्ह मारणं खूप कठीण आहे. ऍक्शन रिप्ले आपल्यासमोर नक्कीच येईल, पण खूप चांगला प्रयत्न, चांगला ड्राईव्ह. कॅच नक्कीच नाही मिळाली, पण महत्वाचं आहे डॉट बॉल टाकलाय पहिलाच. डॉट बॉलने गोलंदाजी करणारा संघ आत्मविश्वास उंचावत असणार आहे. फलंदाजी करणारा संघ थोडासा विचारांमध्ये पडणार आहे आणि यावेळी बॉल पहा खोलवर टप्प्याचा गॅप स्ट्रोक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉल मैदानाला आग लावत मैदानाच्या पार होणार. चौकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. 10 बॉल आणि अजूनही 40 धावेची आवश्यकता असेल. चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील, बॉलच्या मेरिटवरती खेळावा लागेल. एखादी मोठा फटका अलॉंग द ग्राउंड नाही तर आता लॉफ्ट करावा लागेल. इथे देखील गॅप शॉट सिलेक्शन, वॉट अ स्ट्रोक. बॅकफुटला गेले, स्कोअर कट केला बॉलला, बॉल निघालाय. दन 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 करत येतोय चौकार. मॅच आहे पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. पहिलंच पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. थँक्यू सो मच. जो लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पिक्चर आला होता ना दे दनादन, तशाच पद्धतीने आता फटकेबाजी करावी लागेल. दे दनादन मारायचंच आहे आणि हाही फटका टोटवण्याचा प्रयत्न केला. बॅक टू द बॉलर गेलाय, पण तो कुठे फेकायचा होता, कुठे फेकला. परंतु 1 धाव पूर्ण झालेली आहे. धाव आले ही फार महत्वाची आहे. परंतु 8 मध्ये 35. मनीष सर, अशा अनेक मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. हाय स्कोरिंग मॅचेस नेहमी फलंदाजी करणाऱ्या संघाला ॲडव्हान्टेज देत असतात आणि लायसन टू किल, लायसन टू हिट आपण म्हणतो ना, ते आता मात्र फलंदाजांच्या दोन्ही फलंदाजांच्या हातामध्ये आहे. आणि ते काय करतील, त्या लायसनचा वापर करतील का? जरूर करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाचा कर्तब आणि कर्तबगारी पाहता या फटक्यामध्ये तितका दम नव्हता असं आपण म्हणूयात. येस, बॅटची हलकीशी कडा लागते कारण बॉल आपण जेव्हा फेस करतोय तेव्हा फेस करत असताना अगदी आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा बॉलला अगदी लपेटण्याचा प्रयत्न राहते, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी ऑन द राईज जरी तुम्ही खेळताय ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कुठेही राहिलेला नाहीये. आणखी एक सिंगल मिळते. 7 बॉल आणि 34 धावेची अजूनही आवश्यकता आहे. हा बॉल फुल टॉस बॉल आहे. इथे देखील बॉडीला टर्न करतात अगदी नटराज मुद्रेमध्ये. इथे देखील एक चांगला स्ट्रोक केलाय, पुल केल्या बॉलला, पण सिंगलच मिळेल आणि काही नाही आहे. मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धावेची आवश्यकता आहे. पण अलिबाग तालुक्यामध्ये असा एक सामना झाला होता. 6 बॉल्समध्ये 36 धावांची आवश्यकता असताना 6 वाईड बॉल टाकले आणि त्यानंतर ते जे इक्वेशन असे रंग बदलताना पाहायला मिळाले आणि ते 6 बॉल 36 धावांचं इक्वेशन पूर्ण होताना सुद्धा पाहायला मिळालं. मग तेव्हा झालं, मग आता का ना होणार? मग या गोष्टींची सुद्धा चर्चा आता दोनही फलंदाजांना आपल्या मनामध्ये करावी लागेल. विश्वास, आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर यशाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मात्र कनेक्शन विथ बॅट अँड बॉल चांगले करावे लागतील. बॉल चांगले लॉफ्ट करावे लागतील. पण
रायगड पोलीस दलामध्ये सध्याच कार्यरत असणारा अर्थातच रोशन पाटील या वेळेला गोलंदाजीसाठी आलेला आहे. बेलपाडा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू, अर्थातच बेलपाडा म्हणजे अलिबाग तालुक्यातील बेलपाडा गाव आणि त्यामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू गतीसाठी ओळखला जातो. जास्त गती या गोलंदाजाकडे आहे आणि त्याच वेळेला तो फलंदाजामध्ये संभ्रमामध्ये टाकत असतो आणि अशा वेळेला हा जोरकश टाकलेला फटका आणि या ठिकाणी बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप्स, चौकार. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. थँक्यू डेजय. आणि हे तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ज्यांच्यामुळे हे महाराष्ट्र आहे, ज्यांच्यामुळे आपण मायबोली मराठी भाषा बोलू शकतो आहे. इथे प्रेक्षक उभे आहेत ना, त्यांना विनंती करतो मित्रांनो, देऊयात का एकदा महाराजांना घोषणा. बोला तर मग छत्रपती शिवाजी महाराज की. वाह, मजा आली अलिबागकर. मग खऱ्या अर्थाने महाराजांच्या नावाची घोषणा, त्यांचं नाव घेणं, त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण पार पाडतोय. 5 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता असेल. इथे हाय बॉल, इथे देखील चांगला स्ट्रोक खेळला पण पहिल्या टप्प्यावरती जाईल का सीमेरेषेच्या बाहेर. आणखी एक मारलाय चौकार. थोडासा उशीर झालाय की काय पण मारलाय चौकार, मारलाय. शेवटपर्यंत फाईट करतायत. मॅच थोडीशी क्लोज नेण्याचा प्रयत्न राहतोय. थैंक यू सो मच. थोड़ी देर लगेगी मगर सही होगा, हमें जो चाहिए वही होगा. आणि तेच करत असताना लगातारच्या 2 चेंडूंवर 2 चौकार, 4-25 हे इक्वेशन असताना यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप, ब्लॉक होलला गोलंदाजी, बचावात्मक गोलंदाजी, कधी कधी आपण म्हणूयात ही पळकुटी गोलंदाजी गोलंदाजांना फायदा सुद्धा मिळवून देत असते. फळकुटी नाही तर ही काळाची गरज आहे ना, कारण बॅटर्स डॉमिनेटिंग क्रिकेट सुरू आहे. अगदी मात्र 4 बॉल 24 धावेची आवश्यकता असताना देखील आपण हे म्हणत होतो 25 धावेची आवश्यकता असताना की मात्र जिंकू शकतात. मग मात्र चांगली गोलंदाजी. इथे अल्टी पल्टी ते घुमाके कॉन्फिडन्स देणारा स्ट्रोक, नक्कीच चौकार येईल. मॅच जवळपास औपचारिकतेकडे पण हा स्ट्रोक तो कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे. चांगला स्ट्रोक खेळलेत. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू सो मच. 2 मध्ये 21 ची आवश्यकता आहे, परंतु फलंदाजाने मारलेला हा स्ट्रोक खूप सुंदर होता, खूप देखणा होता आणि 4 धावा निश्चितपणे मिळून जाईल. परंतु या चेंडूवर एखादा बीमर बॉल आला आणि त्यावर षटकार आला तर जर आणि तरच्या या विळख्यामध्ये क्रिकेट अडकलेलं असतं आणि अडकणार सुद्धा असणार आहे. आणि अशा वेळेला तेज तरार बॉल फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक बंटी घुगेने बॉल अडवलाय. 1च मिळणार. औपचारिकता जो शब्द तुम्ही प्रयोग केला होतात आणि ती औपचारिकताच फक्त बाकी झालेली, कारण रिक्वायर रन रेट इतकं वाढलंय तितकी धावगती सुद्धा गाठता येणार नाही. 120 इम्पॉसिबल. 1 बॉल 20 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच औपचारिकता मात्र शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज आता शिल्लक असेल कारण खूप मोठं धावफलक बनवलं आणि मात्र तिथून कमबॅक करता आलेला नाहीये. 1 बॉल 20 धावेची आवश्यकता असताना शेवटचा बॉल शेवट गोड केलाय. शेवटचा बॉल लॉंग ऑफला बीट करत असताना षटकार आलाय. मॅच फिनिश, पण ते डॉमिनेशन नक्कीच आपण पाहिलेलं आहे. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंडवरती बघा रंगली मॅच. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंडवरती बघा रंगली मॅच. पहिलंच पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. पहिलंच पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. हे आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. 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 साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी.